रेणु रना रना ना रेणु रेणु धीम धूम दरदरी. मित्रांनो, आज आपली संभाजीनगरमधली आहे दुसरी सकाळ आणि आज आपला प्लॅन असणार आहे, आपण जाणार आहोत वेरूळची लेणी बघायला. तिथून कृष्णेश्वराचं मंदिर आहे आणि मंदिरानंतर आपण येणार आहोत इकडचा देवगिरी किल्ला बघायला, जो आहे दौलताबाद येथे. आणि आम्ही जिथे स्टे केला आहे ना, होस्टेल, खूप चांगली प्रॉपर्टी आहे. त्यांचे प्रायव्हेट रूम्स आहेत, त्यांचे डोम्स आहेत आणि इथे तुम्हाला ऑलमोस्ट एक खूप असं रिजनेबल रेट्समध्ये आहेत ना राहण्याची सोय मिळते. आणि होस्टेलला लागूनच ना पाठीमागे इथे एक मस्त रेस्टॉरंट आहे, तो आम्ही रात्री इथे जेवलो या साईडला. आणि इथे तुम्ही बघाल तर इकडे त्यांचा हा मेनू दिलेला आहे, जो रेग्युलर मेनू असतो तो तिकडे डिस्प्ले करतात. इथे काही सिटिंग अरेंजमेंट त्यांनी केलेली आहे, चेअर्स आणि मस्त टेबल्स आहेत. इथे त्यांचे काही बेवरेजेस आहेत, काही केक, चीज केक जे काय देतात ते. आणि इथे त्यांचं मेन आतमध्ये रेस्टॉरंट आहे जिथून ते फूड सर्व करतात. सो इकडचं ओव्हरऑल सेटअप तुम्ही बघाल तर थोडाफार असा फार आहे. आणि ते जोस्टेला लागूनच आहे ना पाठीमागे एक मस्त लॉन आहे. तिकडे मे बी काही प्रोग्राम्स वगैरे करायचे असेल, इव्हेंट्स वगैरे, तर त्यासाठी ते चांगली त्यांनी जागा करून दिलेली आहे. आणि इथे बाहेर पण काय त्यांनी थोडे टेबल्स आणि चेअर्स लावलेले त्या साईडला. चला तर मग आपण आता जाऊया आपल्या गाडीने वेरूळ लेणी. त्याच्या आधी आपण जाताना कुठेतरी ब्रेकफास्ट करूया आणि ब्रेकफास्ट करून मग आपण आपला दुपारचा लंच तिकडेच कुठेतरी मॅनेज करूया. मुख्य शहरापासून वेरूळची लेणी आहेत एक 35 किलोमीटरवरती. तिथे पोहोचण्यासाठी आपल्याला लागणार होता 1 तास. शहरामधला ट्रॅफिक क्रॉस करून आपल्याला लागतो तो एक मस्त निवांत रस्ता. रस्त्यातून जाताना आपल्याला बघायला मिळतात असे हिस्टॉरिकल गेट्स आणि त्याच्याबरोबर इथून एक जवळच असलेला घाट रस्ता. निसर्गाची आणि सकाळ सकाळच्या ड्राईव्हची मजा घेत आम्ही आता पोचत होतो वेरूळ लेणीजवळ. वेरूळच्या लेणी आहेत ना, तिथे आपण आता पोचलो आहे आणि तिथून आपण जस्ट थोडासा फेरफटका मारला रस्त्याच्या बाजूला. इथे युजली ना खाण्यापिण्याचे एवढे जास्त काही असे ऑप्शन्स नाहीत. जर तुम्हाला काही खूप व्हरायटी ऑफ फूड खायचं असेल तर मोस्टली पुरी भाजी, पराठे किंवा कुठे तुम्हाला साऊथ इंडियन काही फूड मिळालं तर तुम्ही ते फक्त ट्राय करू शकता. आय वुड सजेस्ट की तुम्ही जर सिटीमधून इकडे येत असाल ना तर तुम्ही तिकडेच तुमचा मस्त ब्रेकफास्ट करून या. जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही खाऊ शकता. आणि इथे येऊन मग तुम्ही वेरूळ लेणी एक्सप्लोर करा आणि छोटं मोठं काही स्नॅकिंग करायचं असेल, ज्यूस वगैरे, तर ते तुम्ही ट्राय करू शकता. आम्ही आमचा सकाळचा ब्रेकफास्ट करून पुढे निघालो वेरूळच्या लेणी बघायला. मेन एंट्रन्समधून थोडं पुढे चालत आलं की आपल्याला दिसतं तिकीट घर. काउंटरवरून घेतल्यावरती तिकीट तसं 40 रुपये, पण तुम्ही जर ऑनलाईन तिकीट घेतलं तर तुम्हाला ते मिळतं 35 रुपयामध्ये. मेन गेटमधून आपण आतमध्ये आलो ना की त्यांनी मस्तपैकी पाथवे वगैरे बनवलेले आहेत चालायला. आज सॅटर्डे आहे आणि पब्लिक आहे बऱ्यापैकी इथे. आणि जसं तुम्ही एंट्रन्स करता तर तुम्हाला ना ह्या साईडला एक भव्य मंदिर बघायला मिळतं आणि तेच आहे आपलं कैलास टेम्पल, जे त्यांनी पूर्ण एक खडकामधून जे कोरलेलं आहे ना ते तो तुम्हाला समोर आल्याला इथे दिसतं या साईडला. एंट्री केल्या गेल्या तुम्हाला ना हे कैलास जे मंदिर आहे ते इथे पाठीमागे आपले आहे. पण त्याच्याबरोबर मी तुम्हाला रिकमेंड करेन की इथे त्यांनी मस्तपैकी ना लोकेशनचा पूर्ण एक मॅप दिलेला आहे एलोरा केव्हचा. सो तुम्ही जेव्हा इथे आतमध्ये एंट्री करता तेव्हापासून तुम्ही एंट्री केल्यानंतर तुम्हाला इथे फर्स्ट कैलास केव्ह बघायला मिळेल आणि त्याच्यानंतर इकडे ह्या साईडला काही केव्स आहेत आणि ह्या साईडला बऱ्यापैकी मोठा परिसर आहे जिकडे तुम्हाला केव्स बघायला मिळतील. तर ऑलमोस्ट मला वाटतं 2 ते 3 तास तरी जातील जर तुम्हाला इथे येऊन हे केव्स पूर्ण आहेत ना एक्सप्लोर करायचे असेल तर.
मेन मंदिरामध्ये आपण आता एंट्री करूया आणि एंट्रीसाठी इथे एक भव्य असा तुम्हाला द्वार दिसेल. मेन एंट्रन्समधून एंटर करताच आपल्याला बघायला मिळतात कोरीव काम केलेली खांब, हिंदू देवदेवतांची शिल्प आणि त्याचबरोबर समोर आपल्याला बघायला मिळतात हत्ती आणि एका देवीची मूर्ती. मंदिराचा दर्शनी भाग हा वरुण, वायू, महेश्वर, इंद्र, यम, अग्नी आणि नरवाण कुबेर यासह अनेक हिंदू देवतांच्या कोरीव कामांनी सजवलेला आहे. भगवान शिव यांना समर्पित केलेल्या ह्या कैलास मंदिराच्या बाजूला आपल्याला बघायला मिळतात भव्य असे हत्तींचे शिल्प. जणू काही हे मंदिर उभं राहिलं आहे या हत्तींच्या बळावरती आणि यामधून हिंदू संस्कृतीमध्ये असलेलं प्राण्यांचं महत्त्व हे पण दर्शवतं. काही भिंतीवरती आपल्याला पौराणिक कथा कोरलेल्या दिसतील. हे कैलास मंदिर 300 फूट लांब आणि 175 फूट रुंद आहे आणि ते 100 फुटापेक्षा जास्त उंचीच्या एका दगडाच्या तुकड्यामधून कोरलेलं आहे. दगडांमध्ये कोरलेलं हे मंदिर वरपासून खालपर्यंत बांधलं गेलेलं एकमेव मंदिर असावं असं मला वाटतं. इथल्या प्रत्येक शिल्पांची डिटेलिंग बघताना आपण कसे मात्र एकदम मंत्रमुग्ध होऊन जातो. मंदिराच्या आतल्या भागामध्ये पण आपल्याला बघायला मिळतात कोरीव काम केलेले शिल्पचित्र आणि मेन गाभाऱ्यामध्ये आपल्याला बघायला मिळते शंकराची भली मोठी पिंड. आपण आता मेन मंदिराच्या ऍक्च्युली गाभाऱ्यातून बाहेर आलो आणि इथे तुम्ही बघाल ना तर हे मंदिराची जी उंची आहे ती खूपच जास्त उंच आहे. म्हणजे मी तुम्हाला खालचा भाग दाखवतो इकडचा. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की ह्या मंदिराचा जो मेन बेस आहे, जे मेन मंदिर आहे ते किती उंचावरती त्याने बांधलेलं आहे. आणि ह्या मंदिराच्या पाठीमागचा भाग याच्यावरती पण खूप मस्त कलाकृती तुम्हाला बघायला मिळेल, कोरीव काम केलेलं आहे. या मेन मंदिराच्या बाजूला आहे ना आणखीन एक गोष्ट आहे, ती म्हणजे टोटल ना 6 मंदिर आहेत बाजूला. तर हे तुम्हाला बाजूला ते मंदिर दिसतं ना, ते एक मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये काही मूर्ती नाही आतमध्ये. आणि त्याच्याबरोबर इथे एक दुसरं मंदिर आहे. एकदम पाठीमागच्या साईडला हे एक तिसरं मंदिर आहे, चौथं आणि 5 ते 6 मंदिरं ह्या मेन मंदिराच्या बाजूला तुम्हाला बघायला मिळतील. मंदिरामध्ये इमॅजिन करा की जेव्हा गाभाऱ्यामध्ये ना अभिषेक घालत असतील शंकराच्या पिंडीला, तेव्हा त्याच्यानंतर जे पूर्ण अभिषेक करतात ना ते पूर्णपणे ह्याच्यामधून येऊन इथून बाहेर घेऊन ह्या पॉन्डमध्ये येत असेल आणि ह्या पॉन्डमध्ये पाणी जे आहे ना पूर्ण खालून इकडे वाहत असेल या साईडला. तर तुम्ही बघू शकता की त्यांनी काय टेक्निक बनवले होते त्यावेळी पूर्णपणे. जागतिक वारसा असलेलं हे कैलास मंदिर खरं तर इथे येऊन आपल्या डोळ्यांनीच अनुभवणं आणि आपल्या इतिहासाचा एक पैलू एक्सपिरियन्स करणं हे खरंच महत्त्वाचं आहे. चला तर मग ह्या भागामध्ये एवढंच. या मंदिरानंतर आम्ही कुठकुठल्या लेण्या एक्सप्लोर केला हे आपण बघूयात आपल्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.